हॅलो स्टुडंट्स, आज आपण रोटेशनल डायनॅमिक्स मधला 1.7.2 टॉपिक नंबर थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस याच्यावर क्वेश्चन कसा विचारला जातो, स्टेट अँड प्रूव्ह थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस. आता हा थिअरमचं स्टेटमेंट काय आहे तर हे बघण्या अगोदर आपण त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट बघूया. तर मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. आय झेड मीन्स वॉट? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी or object around z axis is equal to sum of moment of inertia of the same body about two mutually perpendicular axes x and y. For this, to understand this statement, consider this is a laminar body, laminar object. Lamina means what? पत्र्यासारखा, सपाट, प्लेन. द स्टोन सारखा भरीव नाही, प्लेन लॅमिना म्हणजे सपाट पत्र्यासारखा, पत्रा. तर आता स्टेटमेंट काय बघा, हे लवकर समजेल. आता हा लॅमिना आहे आणि हा आडवा आहे, हॉरिझॉन्टल आहे. आणि या लॅमिनामध्ये एक्स अँड वाय, x and y are the two axes which are in the plane of the lamina and perpendicular to each other. हे x y आडवे आहेत, हा पत्रा आहे. या पत्र्यामध्ये y, समजा एक पॉइंट कन्सिडर करू त्या लॅमिनावर, आडव्या पत्र्यावर. y ॲक्सिस असा असेल तर x ॲक्सिस त्याला परपेंडिक्युलर असा असेल आणि z कसा असेल, त्या दोघांना परपेंडिक्युलर असेल, दोघांना परपेंडिक्युलर असेल. म्हणजे झेड ॲक्सिस हा वायला पण परपेंडिक्युलर आहे, झेड ॲक्सिस हा एक्सला पण परपेंडिक्युलर आहे आणि एक्स आणि वाय हे दोघंही म्युच्युअली एकमेकांना परस्पर परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे तिघही अँगल्स जर मेजर केले आपण ते 90चे येणार, मीन्स म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सेस. आता या थेरमनुसार म्हणणं असं आहे की जर आपण या लॅमिनाला फक्त झेड ॲक्सिसच्या अराउंड फिरवून पाहिलं, म्हणजे हा लॅमिना आहे आणि त्याला झेड ॲक्सिस मीन्स परपेंडिक्युलर ॲक्सिस असं फिरवलं तर जो मोमेंट ऑफ इनर्शिया निघेल तो समजा आय झेड असं फिरवलं. आता जेव्हा एका ॲक्सिस भोवती फिरवणार तेव्हा दुसरे ॲबसेंट समजायचे, कोणत्याही वेळेला एका वेळेला एकच ॲक्सिस कन्सिडर करायचा. तसं आता वाय आणि झेड, म्हणजे झेड अराउंड रोटेट केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्याच्या आय झेड असणार आहे. एक्स अराउंड रोटेट केलं या लॅमिनाला तर आय एक्स असणार आहे. पण तेव्हा झेड आणि वाय ॲबसेंट असतील जेव्हा या ॲक्सिस अराउंड रोटेट करणार तुम्ही त्याला, म्हणजे तो असा रोटेट होणार. एक्स झेडच्या अराउंड तो असा रोटेट होणार. एक्स इकडे असेल तर तो असा रोटेट होणार आणि या एक्सला परपेंडिक्युलर वाय असेल तर तो असा रोटेट होणार. मग वायच्या अराउंड रोटेट केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया आय वाय असेल, झेडच्या अराउंड मोमेंट ऑफ इनर्शिया आय झेड असेल आणि एक्सच्या अराउंड मोमेंट ऑफ इनर्शिया आय एक्स असेल. तर एकट्या झेड च्या अराउंड, झेड ॲक्सिसच्या अराउंड जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो इतर दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियांच्या सम इतका असतो, म्हणजे हा जास्त असतो. या दोघांच्या सम इतका तो असतो, हे थेरममध्ये सांगायचे. आता थेरमचं स्टेटमेंट बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया हा फुल फॉर्म, शॉर्ट फॉर्म यू कॅन यूज एनी फॉर्म. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट एन ॲक्सिस झेड, कोणाभोवती? झेड ॲक्सिस भोवती. आणि तो कसा आहे, झेड ॲक्सिसचं डिस्क्रिप्शन बघा, परपेंडिक्युलर टू इट्स अ प्लेन, म्हणजे तो त्या लॅमिनाला, हॉरिझॉन्टल लॅमिनाला झेड परपेंडिक्युलर आहे, प्लेन लॅमिनाला. इज द सम ऑफ, हा झेड ॲक्सिस भोवतीचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, इज द हा असतो, इज द मीन्स इक्वल टू सम ऑफ म्हणजे ॲडिशन, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सेस एक्स अँड वाय.
एक्स आणि वाय च्या मोमेंट ऑफ इनर्शियाच्या सम इतका तो असतो. पण हे एक्स आणि वाय ची पोझिशन काय आहे इन इट्स प्लेन, ते एक्स आणि वाय हे त्याच्या प्लेनमध्ये आहे. बघा झेड हा लॅमिना आहे, पत्र आहे, झेड असा आहे, वाय असा असेल ॲक्सिस, तर त्याला परपेंडिक्युलर एक्स असा असेल. नाउ अंडरस्टँड. फॉर द प्रूफ let P be any point. Consider point P of mass dm. त्याचं मास dm आहे. आता ॲक्च्युली होल लॅमिनाचं मास कॅपिटल एम असेल, पण या ठिकाणी आपल्याला गरज नाही आहे त्याची, याची गरज नाही आहे. आपल्याला कन्सिडर करायचं आहे एक पॉईंट P, पॉईंट P, त्याचं मास आहे dm. ह्या P पॉईंटचे कोऑर्डिनेट्स XY असतील. मीन्स फ्रॉम y axis it is at a distance x. हा P पॉइंट y axis पासून किती डिस्टन्सवर आहे, x डिस्टन्सवर आहे. म्हणजे Pn इज इक्वल टू x और पॅरलली OM ऑपोजिट साइड इज ऑल्सो x. आणि तो y पासून x डिस्टन्सवर आहे, तर x ॲक्सिस पासून y डिस्टन्सवर आहे P पॉइंट. हे y हे आणि हे इक्वल असणार, ऑपोजिट साइड्स आर इक्वल ऑफ अ पॅरलेलोग्राम. ॲक्च्युअली तो रेक्टेंगल आहे. आता ह्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वाय आहेत, म्हणजे एक्स पासूनचे पी चे डिस्टन्स वाय आहे आणि वाय पासूनचे पी चे डिस्टन्स एक्स आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे मास डीएम आहे त्याचे. आता कन्सिडर पॉइंट ओ इज अ पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मग एम पी एन ॲज शोन इन फिगर. आता बघा, कन्सिडर अ रिजिड लॅमिनर ऑब्जेक्ट ॲबल टू रोटेट अबाउट 3 म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सेस एक्स वाय झेड. असा लॅमिनर ऑब्जेक्ट कन्सिडर करा की तो ऑब्जेक्ट हे तिघही म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सेसच्या अराउंड 1 ॲट अ टाइम फिरू शकेल. ॲक्सेस एक्स अँड वाय आर इन द प्लेन. एक्स आणि वाय कसे आहेत, इन द प्लेन आहेत object, while z axis is perpendicular to it and all the axes are concurrent at point O. आणि तिघ ॲक्सिस कुठं छेदतील, इंटरसेक्ट करतील, that is concurrent at point O. Concurrent means passing through the same point, all the 3 axes being concurrent. कन्सिडर अ मास एलिमेंट डीएम. हा डीएम ह्या पत्र्याचा एक छोटासा पॉइंट आहे, त्याचं मास डीएम आहे ॲट पॉइंट पी. सो पी एम इज इक्वल टू ओ एन इज इक्वल टू वाय. पी एम इज इक्वल टू ओ एन इज इक्वल टू वाय. पी एन इज इक्वल टू ओ एम इज इक्वल टू एक्स. पी एन इज इक्वल टू ओ एम इज इक्वल टू एक्स. नाउ these are the perpendiculars drawn. These are dotted lines. What they are perpendiculars drawn means P पासून x ॲक्सिस वर आणि P पासून y ॲक्सिस वर हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेले आहे. These are the perpendiculars. This and this are drawn from the point P respectively on the x and y axis. Now the MI, moment of inertia of the element dm at point P about the z axis is. आता बघा, हे दोन ॲक्सिस ॲब्सेंट आहेत असं समजूया. हा डीएम पॉइंट हा झेड ॲक्सिस आहे आणि हा पत्र आहे आणि हा डीएम पॉइंट आहे. समजा हा पॉइंट डीएम आहे, तर तो असा रोटेट झाला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा काढणार, त्या पॉइंटचं मास इंटू त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्सचा स्क्वेअर यांचं प्रॉडक्ट. मग हा पॉइंट ॲक्च्युली असा आडवा समजा, त्याचं मास आणि ह्या अंतराचा स्क्वेअर ओपी स्क्वेअर डीएम काय असेल, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्टन्स आणि मास, डिस्टन्सचा स्क्वेअर इंटू मास, ओपी स्क्वेअर डीएम असेल. तर बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट डीएम ॲट पी अबाउट झेड ॲक्सिस इज ओपी स्क्वेअर डीएम. पण आपल्याला फक्त डीएमच्या मोमेंट ऑफ इनर्शिया नाही पाहिजे, आपल्याला फुल लॅमिनर बॉडीचा पाहिजे, लॅमिनर ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे.
मग therefore the moment of inertia of whole object about z axis is, तर पूर्ण z ॲक्सिसच्या अराउंड त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, तर आय झेड इज इक्वल टू, जर आपण ह्याचं इंटिग्रेशन केलं ओपी स्क्वेअर डी एमचं इंटिग्रेशन केलं म्हणजे एकत्रीकरण केलं, म्हणजे डी एमच्या मोमेंट ऑफ इनर्शिया ओपी स्क्वेअर डी एम आहे, असे मेनी डी एम आहेत, भरपूर डी एम सारख्या पार्टिकल्सने तो लॅमिना बनलेला आहे, म्हणून सगळ्यांच्या मोमेंट ऑफ इनर्शियांची सम म्हणजे इंटिग्रेशन. मग ओपी स्क्वेअर डी एमचे इंटिग्रेशन जर केलं तर आपल्याला काय मिळेल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द होल ऑब्जेक्ट अबाउट झेड ॲक्सिस, आय झेड इज इक्वल टू ओपी स्क्वेअर डी. पण ओपी स्क्वेअर इथं आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला तर पायथागोरसने ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस एन पी स्क्वेअर, हा ट्रायंगल घ्या का हा ट्रायंगल घ्या, कोणता पण एक ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करा, तर ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस ओ एन पी स्क्वेअर किंवा पी एन स्क्वेअर. पण ओ पी स्क्वेअर ॲज इट इज, ओ एन स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, ओ एन वाय आहे, मग त्याच्या स्क्वेअर येतो वाय स्क्वेअर, एन पीची व्हॅल्यू किती एक्सचा स्क्वेअर आहे तर स्क्वेअर. मग आता ओ पी स्क्वेअरची व्हॅल्यू इथं वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर पुटअप करा, पुट धिस इन इक्वेशन नंबर 1. सो लेफ्ट साइड आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन इन ब्रॅकेट ओपीच्या ओपीला रिप्लेस केलं कशाने, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअरने इंटू डी एम ॲज इट इज. नाव सेपरेट द इंटिग्रेशन साइन, सेपरेट केलं डी एम, ह्याला पण मल्टिप्लाय केलं ह्याला पण मल्टिप्लाय केलं आणि इंटिग्रेशन सेपरेट केलं. परंतु व्हॉट अबाउट वाय स्क्वेअर डी एम, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम अँड इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम. तर वाय स्क्वेअर डी एम म्हणजे काय, जर ह्या डी एमला वाय एवढ्या अंतरावर ठेवून जर फिरवलं तर कोणत्या ॲक्सिस भोवती फिरवू शकतात तुम्ही, त्याला एक्स अराउंड फिरू शकता. म्हणून जो मोमेंट ऑफ इनर्शिया निघेल वाय डिस्टन्सवर पी डी एमला, या डी एमला आपण कन्सिडर करून जो अंतर आणि मास, तर कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया निघेल, आय एक्स निघेल. आणि जर त्याला एक्स डिस्टन्सवर ठेवलं आणि डी एम एवढा मास एक्स डिस्टन्सवर ठेवलं तर कोणा अराउंड त्याला रोटेट करता येईल, वाय अराउंड, मग त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शिया काय निघेल, आय वाय. म्हणून बघा वाय स्क्वेअर डी एम इज नथिंग बट आय एक्स अँड एक्स स्क्वेअर डी एम इज नथिंग बट आय वाय. So put these values here in equation number 2. What we get, Iz left side as it is. The value of y square dm is Ix and value of x square dm is Iy. So here this proves the theorem. Very simple. Now we'll start second topic 1.8. 1.8 angular momentum. मोमेंट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे काय, 11th मध्ये आपण शिकलोय, एखादी वस्तू बॉडी ऑब्जेक्ट जर त्याला वेलॉसिटी असेल तर त्याला मोमेंटम प्राप्त होतो, म्हणजे संवेग, मराठीमध्ये संवेग म्हणतात, प्रॉडक्ट ऑफ मास अँड वेलॉसिटी. आपण अप टू 11th लिनियर मोमेंटमचा स्टडी केला आहे. लिनियर मोमेंटम मीन्स वॉट, जर लाईनमध्ये, स्ट्रेट लाईनमध्ये अथवा कर्व लाईनमध्ये, पण लाईनमध्ये जर एखादा बॉडी ट्रॅव्हलिंग करत असेल विथ वेलॉसिटी v अँड हॅव्हिंग मास m, देन इट हॅव लिनियर मोमेंटम p इज इक्वल टू mv, मास इंटू वेलॉसिटी. संवेग प्राप्त होतो त्याला, स्पीडमध्ये आला तर एक मोमेंटम प्राप्त होतो. तसं जर लिनियर मोशनमधल्या बॉडीला लिनियर मोमेंटम प्राप्त होतो, तर गोल गोल फिरणाऱ्या बॉडीला, रोटेशनल मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीला अथवा सर्क्युलर मोशनमध्ये असणाऱ्या बॉडीला सुद्धा अँग्युलर मोमेंटम प्राप्त होतो. आता फॅन जर चालू झाला, फॅनच्या एखाद्या पात्यावर, ब्लेडवर एखादं पॉईंट ठेवा, एकदम स्लो मोशनमध्ये असेल
तर कॉईन कदाचित पडणार नाही, पण थोडा थोडा स्पीड वाढवत चला तर कॉईन कुठं फेकलं जाईल, बाहेर, किंवा फॅनच्या रस्त्यामध्ये एखादा इन्सेक्ट वगैरे आला तर तो जोराने त्याला धडस मारेल किंवा ठोकला जाईल. दॅट इज अँग्युलर मोमेंटम. मग अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन डिनोटेड बाय लेटर एल. अँग्युलर मोमेंटम, तर हा एल दोघांचा प्रॉडक्ट आहे. दोघांचा प्रॉडक्ट आहे. कोणाकोणाच्या? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. प्रोडक्ट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ ए रिजिड बॉडी is called as angular momentum, or it is also called as moment of linear momentum. Moment of, बघा 11th मध्ये फोर्स चॅप्टर मध्ये तुम्हाला मी दरवाजाला असं ढकललं, फोर्स पॉइंट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे फोर्स कुठं दिला, ह्या पॉइंटला दिला. पण इथं मला कमी फोर्स द्यावा लागला, पण जसा जसा इकडे सरके तसं जास्त ढकलावं लागेल. जितका इकडे असेल म्हणजे हे कशावर डिपेंड होतं, या अंतरावर. त्याला आपण काय नाव दिलं होतं, मोमेंट आर्म. मोमेंट आर्म म्हणजे आर, तिथं आर क्रॉस एफ. आर क्रॉस एफ म्हणजे टॉर्क होता, पण ह्या आरला आपण मोमेंट आर्म म्हणायचो, ह्याला टॉर्क म्हणायचो. टॉर्क म्हणजे बॉडीला रोटेट करण्यासाठी लागणाराच फोर्स, पण रोटेट करण्यासाठी. मग पण इथं मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, हा मोमेंट आहे. आर मीन्स मोमेंट कोणाचा, लिनियर मोमेंटम, पीचा. मोमेंट ऑफ प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम टू इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठे आहे, हिंजेस, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. आणि त्याच्या प्रॉडक्ट ऑफ लिनियर मोमेंटम अँड इट्स perpendicular distance from the axis of rotation is called as angular momentum. Also moment of linear momentum म्हणजे moment of म्हणजे multiplied of कोणाच्या, linear momentum is called as angular momentum. R cross P, moment of linear momentum. Angular momentum is a vector quantity. SI unit. आता बघा I कशामध्ये मोजतो आपण, I चा फॉर्म्युला काय होता, आयचा फॉर्म्युला मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर होता. मासचं युनिट काय असेल, एसआय युनिट किलोग्राम, डिस्टन्सचं स्क्वेअर मीटर स्क्वेअर, के जी मीटर स्क्वेअर आयचा आहे. आणि ओमेगाचं पर सेकंड, रॅड पर सेकंड, बट रॅड इज डायमेन्शनलेस, सो रॅड पर सेकंड, रॅड घ्यायचा नाही, पर सेकंड घ्यायचा, म्हणून के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड. त्याच्यानंतर सीजीएस युनिट काय असेल, किलोग्रामला कन्वर्ट करा ग्राममध्ये, मीटरला कन्वर्ट करा सेंटीमीटरमध्ये, अँड सेकंड इज सेम युनिट इन एस आय एज वेल एज सीजीएस. सो डायमेन्शन्स, मासचं डायमेन्शन आहे, लेंथचं डायमेन्शन आहे 2 टाइम्स, मासाचं 1 टाइम, पर सेकंड त्याला वरती आणलं तर त्याच्या पॉवर मायनस होईल. डायमेन्शन्स. नाउ विल स्टॉप हिअर. Today it's enough now.